हे ऐतिहासिक पेडगाव इथं आज आमची निमराज महाराज पालखी मुक्कामी आहे पहा. आणि आज सकाळी आम्ही इथं पेडगाव येथील धर्मवीर संभाजी यांचं बघा इथं त्यांचं इथे एक धर्मगड म्हणून आता एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावर इथं पाहण्यासाठी आम्ही इथं सर्व आलो आहे पाहता. इथं खरोखर म्हणजे हा धर्मवीर गड म्हणजे संभाजी महाराजांचं इथं संपूर्ण म्हणजे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मग इथून वडवला नेण्यात आलं. तर ती ही जागा आहे पहा. तर हे आज खास म्हणजे ह्या पेडगावला आज आम्ही इथं दर्शन करण्यासाठी आलो. हे आमचे सगळे दिंडीतील मंडळी पहा आहे आणि हे आज इथं धर्मवीर गडावर पाहण्यासाठी आलेत. हे बा आज आमचे निमराज महाराजाचे पालखीचे सगळे वारकरी महिला वारकरी हे सर्व आज बघा आज सकाळी आपले धर्मवीरगड इथं दर्शनासाठी आज सकाळी सर्व इथं आलेत पहा. हे युवतीचे म्हणजे संपूर्ण हे कार्यकर्ते आहेत बघा खरोखर म्हणजे. आणि ते पण दरवर्षी ह्या पालखीचं ते सगळं नियोजन ते करतात. हे आमचे रामभाऊ महाराज आढाव असतील, ठोंबरे असतील, सुनील दिवटे असतील. तर हे सर्व मंडळी बघा हे रोडकर हे मंडळी दरवर्षी अगदी नित्यनियमाने पालखीची वारी सोडत नाहीत. आणि इथं आज धर्मवीरगड संभाजी महाराजांचं जे कोणतं स्थान आहे संभाजी महाराज या स्थानाला नाव काय? शौर्य स्थान. म्हणजे इथंच हत्या झाली होती ना. हां हे पहा इथं ही भीमा नदीच्या कडेला हा किल्ला आहे पहा. हा किल्ला आहे. मी बघा हे सगळे आता वारकरी इथे किल्ला पाहण्यासाठी आले. नाही ही जुनी कामं आहे पण ही खरंच कामं आहेत ही म्हणजे संरक्षण व्हायला पाहिजे ना. बघा ना हे बांधकाम काय कसं आहे. हा बघा ना ती हे 3 फुटाची भिंत आहे. 3 फुटाच्या पुढं असेल. हे बघा आता सगळी पडझड झालेली आहे सगळी किल्ल्याची. तर आता आम्ही बघून चाललोय बा. आता आमची पालखी इथून 8 साडेआठला हलणार आहे. तर आम्ही आता बहुतेक आता सगळं दर्शन घेतलंय आता इथं गडाचं आणि आता जाणार आहे. आमचे युवतीचे वारकरी बरेचसे झालेले आपल्याला नाही काय वाटत. हे बघा हे राजदरबाराकडे हे समजले जाणार. हे बघा ही सर्व माहिती इथं दिलेली आहे या बोर्डवर. अशा पद्धतीचं हा गड आहे पहा.